बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवरून संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या। वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येणार। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्यानं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयामध्ये खासगी फिर्याद। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून एसआयटीला परवानगी। आज पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर करणार। धाराशिव वाशिममध्ये आज जनाक्रोश मोर्चा, तर बीड सरपंच हत्या प्रकरण आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर उतरणार। देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधी सुद्धा आणि नेते सुद्धा यामध्ये उपस्थित राहणार। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच। आता दावे नको, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणामध्ये कुणाचेही लाड होऊ देणार नाही। कुणापर्यंत धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा, मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर। माझ्या भाषणामध्ये कर्जमाफी संदर्भात कधी ऐकलं का? अजितदादांचं भुवया उंचावणारं विधान। राजकारणात काहीही पक्क नसतं। उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरेही मित्र आहेत, तर उद्धव ठाकरे सुद्धा शत्रू नाहीत। एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदलायचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मिरज सारख्या मिनी पाकिस्तानातनं मी 4 वेळा निवडून आलोय, पण हिंदू राष्ट्राच्या लढाईमध्ये मागे नाही। केंद्र सरकार सुद्धा हिंदू राष्ट्राच्या दिशेनं पावलं टाकतंय, भाजपचे आमदार सुरेश खडेंचं विधान। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, तर तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही। कुणीही जखमी नसल्यामुळे हत्येचं कलम लागू होत नाही, कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली, तर नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर फडणवीसांनी सांत्वनपर भेट घेतली। परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश, तर झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार। केस गळतीच्या भीतीनं शेगावातील नागरिकांनी आठवडाभरापासून अंघोळच केली नाही। प्रशासनानं शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं अहवालातून समोर।